हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर? एकदम मजेतच असाल। जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो काटेपूर्णाला जायला, कारण इथे माझ्या मिस्टरांचं जरा बँकेमध्ये थोडंसं काम होतं। साधारणतः आम्हाला तिथे 1 तास लागला आणि लवकरच आलो होतो आम्ही घरामधून 11 वाजता। तर पटकन काम आवरलं आणि इथे ना खूप छान असं वातावरण झालं होतं जे मी शूट केलं। त्यानंतर तेवढा पाऊस पडला, समोरचं काहीच दिसत नव्हतं। येताना सुद्धा एवढाच पाऊस होता आणि जाताना देखील तेवढाच पाऊस। खरं तर बँकेत मिस्टरांचं काम होतं, मी फक्त टाइमपाससाठी आलेली डावडाव करायला। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। घरी आल्यानंतर मी जेवण केलं आणि परत गेली होती बाहेर, कारण की आम्हाला ई बाईक बघायची होती। 2-4 शोरूमला आम्ही गेलो, तिथे गाड्या वगैरे बघितल्या। असं काही डिसाईड झालं नाही कोणती घेणार काय नाही, फक्त आम्ही बघायला गेलो होतो। घरी येऊन बघितलं तर या बायाने सर्व किचनमधलं सामान काढलेलं, कारण त्या करणार होत्या किचनचं मेकओव्हर। 2-3 दिवस झाले हा कागद येऊन पडलेला जो मीच बोलवला होता, पण मी लावत अजिबात नाही, कारण की मला ते जमत नाही। म्हणून त्यांनी वेळातला वेळ काढून ते लावून घेतलं। जिसका काम उसी को साजे, बीच में कोई लुडबुड ना करे। अच्छा, हमको सिखा रिया है। स्वतःचा अभ्यास बाईला करायचा नाही आणि त्याचे बुक्स बघायचे आहेत। गुड मिला है तो पर हमको त्यानंतर ना मी दुपारी अजिबात शूट केला नाही। तुम्हाला मी सांगत आहे ना, काही दिवस झाले माझं जरा मूडच होत नाही आहे शूट करायला। तर मी हा शूट केला होता दुसऱ्या दिवशी। या दिवसपासून त्या हिमांशूची स्कूल देखील सकाळी सुरू झाली आहे, त्यामुळे नुसतं माझ्या मागे गडबड चाललेली। जाऊ गेलेल्या होत्या नाईटला, त्यामुळे त्या अजून आलेल्या नव्हत्या। तर मी पटकन आर्यनचा टिफिन बनवला, त्यानंतर हिमांशूचा। तसं तर टिफिनसाठी आज मला लवकर उठायचं होतं, पण मी लेट उठली आणि गडबडीमध्ये मला सुचत नव्हतं काय करू काय नाही, कारण वेळेवर मी त्याला टिफिन देणार की नाही। आर्यन तसंच जाईल, पण नाही, व्हॅन येईपर्यंत मी त्याचा टिफिन रेडी करून दिलेला। आधी आर्यन गेला, त्यानंतर हिमांशू। दोघांना बाय बाय केला आणि आतमध्ये आली। बिट्टू, ए बिट्टू, कुठं बाळा? काल ना बिट्टूचं पोट जरा खराब झालं होतं, त्यामुळे तिला लूज मोशन लागले। म्हणून आज सकाळी ती उठल्याबरोबर तिच्यासाठी मी काळा बनवून ठेवला होता आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं होतं, जेणेकरून तिच्या पोटाला आराम मिळेल आणि लूज मोशन जरी थांबतील। असे काळे वगैरे तिला खूप आवडतात, कारण की मी लहानपणापासून तिला देत असते। कसा आहे काळा? तिला आवडलाय, ती परत घेत आहे। घे, आयुर्वेदिक फॉलो करत आहे माझी मुलगी। मम्मीला काय बेटा आजचं वातावरण तर काही पावसाचं नाही, कडक ऊन आहे। स्कूल सुरू झाला ना की 5-6 दिवस मला बिट्टू सोबतच जावं लागतं तिला सोडायला। तशी ती एकटी जातच नाही पप्पांसोबत, आणि 8 दिवस झाले ना की मग ती बरोबर तिच्या पप्पासोबत जाते। तिला स्कूलमध्ये सोडून घरी आली, घरी आल्याबरोबर डायरेक्ट मशीन लावली, कारण की पावसाचं काही सांगता येत नाही। म्हणून म्हटलं पटकन पहिला मशीनमध्ये धुवायला कपडे टाकून द्यावे। कपडे बघून तर मला नेहमी चक्करच येतात। जेवढे कपडे आम्ही मशीनमध्ये धुवायला टाकतो ना, त्यापेक्षा दुप्पट कपडे आम्ही हाताने धुवून घेत असतो, कारण की आमच्या घरामध्ये एवढी मोठी फॅमिली आहे, तर त्यांचे खूप सारे कपडे पडतात। घरी आल्यानंतर जाऊ इथे लागला स्वयंपाकाला, पीठ वगैरे मळून घेतलं। मी सकाळी उठून माझ्या हिशेचे कामं करून घेतले होते, त्यामुळे आता मला किचनमध्ये जायची काही गरज नव्हती। म्हणून मी पहिला बिट्टूचे जे बुक्स होते त्याला कवर लावली। काल रात्रीच मला पूर्ण बुक्सला कवर लावायची होती, पण एवढा वेळ मिळाला नाही। फक्त 4 बुकला लावले होते मी, बाकीचे बुक्स तसेच होते। आणि आता माझ्याकडे भरपूर वेळ होता, म्हणून मी पटकन तिच्या बुक्सला कवर लावून घेतले, कारण आता ते स्कूलमध्ये मला सबमिट करायचे होते। जेवढे बुक्स माझ्या मुलीला आत्ता आहेत ना UKGमध्ये, तेवढे बुक्स मला माझ्या 12वीमध्ये सुद्धा नव्हते। बुकला नीटनेटकं ठेवण्याची सवय लहानपणापासूनच आहे, त्यामुळे कवर लावायला मला लहानपणापासूनच जमतं, कारण की खूप मला शिक्षणाची आवड होती। पटापटा बुक्सला कवर लावले, कारण की आता फक्त बारीक बारीक जे बुक होते तेच राहिले होते, आणि जे मोठे मोठे होते मी ते कालच कंप्लीट करून घेतले होते। तर आता मी इथे तयारी करत आहे भाजीची, आणि बाहेरचं जे वातावरण आहे, मगाशी खूप सारं ऊन होतं, म्हणून पटापट कपडे धुवून घेतले, आणि कपडे धुतल्याबरोबर बाहेर आलाय आभाळ बघा। नशीब माझे कपडे थोडेफार हळकलेत, त्यामुळे मला काही टेन्शन नाही। आज होतं चिकन, म्हणून गरम गरम झाल्याबरोबर पहिला जेवण केलं। त्यानंतर मला एका ब्रँडचं प्रमोशन करायचं होतं, म्हणून आम्ही दोघींनी सेम कपडे वगैरे घालून आमचा शूट चालू केला होता। या शूटला आम्हाला जास्त काही वेळ लागला नाही। तेव्हा आम्ही इकडे शूट करतोय आणि तू इकडे हे खोलून ठेवत आहेस काय? आज आम्ही दोघी जण मिळून करणार आहोत एकत्र क्लिनिंग। आणि मग काय, या लिक्विडने लावला आम्हाला कामाला। नळं घासायची होती, बेसिंग घासायची होती, त्यासोबतच बाथरूमकडचे नळं, शावर, असं काही बरंच आम्हाला गाजगूज करायचं होतं, आणि तो देखील आम्हाला शूट करायचा होता। जेवढी या ब्लॉगर लोकांची लाईफ तुम्हाला इझी वाटते ना, ही त्यापेक्षा दुपटीने भारी असते बरं। या प्रोडक्टचं जे प्रमोशन आहे ते पेड प्रमोशन आहे, त्यामुळे मला 100% त्यामध्ये द्यायचं होतं। माझ्यासोबत मी माझ्या जाऊला पण कामाला लावलं होतं, कारण की ते शूट करणारं कोणीच नव्हतं।
त्या बिचाऱ्या नाईट करून आल्या होत्या, त्यांना जरा पण मी वेळ दिला नाही आराम करायला. त्यांना म्हटलं माझा एवढा शूट करा आणि वाटल्यास मग नंतर तुम्ही झोपा. तर फायनली आता आमचा शूट संपला आणि मग मला लागली होती भूक, म्हणून मी राजगुराचा लाडू खाते, जो माझ्या मुलीने मला आणून दिलाय. की मम्मी तू खूप थकली, जरा लाडू खाऊन घ्या. बिट्टूला दिल्या तिने लिपस्टिक, ज्या जिले अपनी जिंदगी सिमरन. सिमरन जब आणि सिमरन एवढी वेळी की ती लिपस्टिक पूर्ण अंगाला लावत आहे है ना. ज्या सिमरन जिले अपनी जिंदगी. केसही घडावं लागतात असे पुढे. मी पण आता बिट्टू सारखी स्टाईल करते. आता कशी दिसेल मला. तू तसंच केलं. करने में क्या जा रहा है, अभी उम्र है तो करूँगी, बाद में तो ऊपर ही जाना है. मेकअप आर्टिस्ट माझा मेकअप करतायत. इथे लिपस्टिक लावलं आहे, जे मम्माने दिलं आहे ना तिला मम्माने त्याचा पुरेपूर उपयुक्ती करून घेत आहे. नको लावू मम्मा, इथे इथे नसतात का कपाळाला लावत. लावायचं लिप्सला, मोठ्यांना लिप्सला लावायचं, छोट्यांना नाही लावायचं. हे बघ मी लावते. छोट्यांना लावायचं का लिप्सला. मी फक्त माझ्या पायाला लावलं, मोठ्यांना लिप्सला लावलं मी. बस आता आता नको चक्कर येतात मम्मीला. अभी मजा आएगा ना भिड़ो. खूप झाला आता मम्मीला जास्त मेकअप नाही चांगला. संध्याकाळी शूट केला होता डायरेक्ट जेवताना. इथे माझे सासरे टीव्ही बघत होते, त्या टीव्हीवर भजन लागलं होतं, तर त्यांचं पण इकडे भजन चालू झालं. चला करा पटापटा, स्टडी करायचं आहे आपला. काय दिलंय आज होमवर्क टीचरने, काही माहिती आहे का. काहीच माहिती नाही आम्हाला. अरे रे 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 रे. छोटी वाली. हा छोटी आहे ना, चल गेली. छोटी वाली का बदलली. बापरे, डायरेक्ट फेकून दिली मुलीने. असं नाही करायचं बाळा. छोटी वाली नाही पाहिजे होती. हा हा हे काय होते. मी छोटी वाली पेन्सिल घेतली होती, हा. तर सर्व मला हसायला लागले, मी मारलंच नाही. सर्व हसायला लागले छोटीवाल्या पेन्सिलने. कोणी हसत नसते. हा. मी आणत नाही जाणार. काय घेतली मोठी. हा. मोठी पेन्सिल घेतलं ना तर मी डोळ्याने खूप मी छोटी देते मग मी तुला. नाही. छोटी पेन्सिलला काय प्रॉब्लेम आहे. मला छोटी पेन्सिल नाही पाहिजे, मोठी पाहिजे. मग तिथं टोक गेलं होतं ना, मी लिहत होती तर स्वप्नात गेलं होतं, मग तिथं टोक गेलं, अंदर शिजलं. मी तशीच लिहित होती थोडंसं. अच्छा खतम झाला. अच्छा, म्हणून तुला छोटी पेन्सिल नको. मग इरेज करायचं ना. नाही, मी रेड करलं तर ते अजून पण निवडलं नाही, अजून पण थोडंसं मग टीचरला मागायचं ना करून. टीचरकडे छोटे छोटी, तिथं टॉक खूप छोटे छोटे, मग तिथं टॉक. नाटकी बाजा, तुला पाहिजे मोठी, सांग ना मला तुला मोठी पेन्सिल पाहिजे म्हणून. टीचरकडे छोटे असे टोक नाही आहेत, छोटे छोटे. किती भाषण देत आहे मला ती, किती भाषण देत आहे. आजकाल हेच बनवून ठेवणार, मी स्कूलला नाही जाणार. बघ तू. का बरं. तुम्हाला छोटे पेन्सिल देणार ना. हो. मग मी नाही जाणार स्कूल मध्ये. छोटे पेन्सिल पेन्सिल साठी रडत आहे. आमच्या जमान्यामध्ये आम्हाला अशी छोटीशी तुटलेली पण पेन्सिल नाही मिळायची मम्मा, माहितीये का तुला. मी ठेवताय आता. तू घेतली ना. काढ ते, काढ. नाही देत मी तुला छोटी. काढ काढ बाहेर, काढ. नाही देत म्हटलं ना छोटी. चल काढ आता. मी ऐकते तुला, तुम्हाला छोटे न देणार. बेटा आम्ही छोटं होतो ना, आम्ही लहान होतो ना, आम्हाला तर पेन्सिल पण नाही मिळायची. हे बघ इतुशी छोटीशी पेन्सिल यूज करायचो आम्ही, इतकीशी, माहितीये. असं नाही करू माझं बाबा, किती तू हुशार आहे. हा नाही नाही बाळा, नाही नाही रडू नको. नाही नाही जाऊ दे, लावू दे. नाही ना नाही, चल चल रडू नको. चल हा नको ठेवू, चल राहू दे. नाही रडू नको. चल पेन्सिल साठी रडतीयस.
वा ठीक आहे, तुझं ठेवून दे बॅग. आपला झाला स्टडी. चला. वा रे वा, आजकालचे मुलं छोटी पेन्सिल. हो, मी छोटी पेन्सिल दिली तर रडणार क्लासमध्ये. बापरे. असं बिट्टू कधीच करत नाही आणि छोट्या मोठ्या गोष्टीवरून कधी रडत नाही, पण आज बहुतेक तिला क्लासमध्ये त्या पेन्सिलवरून मुलं हसलेत म्हणून ते इथे रडायला लागले छोट्या पेन्सिलमुळे. मीनू, बिट्टूला विचार का रडत होती. नाही बिट्टू, काय झालं ग, का रडत होती सांग ना मम्मीला. छोटी पेन्सिल नाही पाहिजे म्हणते, मला मोठी पेन्सिल पाहिजे. आम्ही तिला खूप समजावलं, ती छोटी पेन्सिल पण पेन्सिलच असते, असं काही नाही की आपल्याकडे मोठीच असली पाहिजे छोटीच असली पाहिजे. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.